सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। सांगली महापालिका क्षेत्रात गुइलेन बॅरी सिंड्रोम रुग्णाचा मृत्यू झाला। येथील खंड भागातील 36 वर्षीय तरुणाला गेल्या आठवड्यात उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं। त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला। यामुळे महानगरपालिकाची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून खंड भागात आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे। दरम्यान मिरज शासकीय रुग्णालयात यापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्ती या परजिल्ह्यातील होत्या, त्यामुळे सांगलीतील हा पहिला बळी ठरलाय। आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे शहरात जीबीएसनं थैमान घातलंय। काहींना प्राण देखील गमवावे लागले। सांगलीत देखील जीबीएसचे रुग्ण आढळून येतात। 28 जानेवारीला चिंतामणी नगर इथं जीबीएसचा रुग्ण आढळून आला होता। त्यानंतर विश्रामबाग संजय नगरमध्ये देखील रुग्ण आढळून आले। दरम्यान 14 फेब्रुवारीला खंडबाग येथील एका तरुणाच्या हातापायाचे स्नायू कमकुवत झाल्यानं अशक्तपणा आला होता। त्यामुळे त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। 19 रोजी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं। त्याला जीबीएसची लागण झाल्याचं चाचणीत स्पष्ट झालं। उपचार सुरू असताना त्याचा शुक्रवार दिनांक 21 रोजी मृत्यू झाला। आरोग्य विभागानं खंड भागात सर्वेक्षणाची एक फेरी पूर्ण केली आहे। नव्यानं सर्वेक्षण सुरू केलंय, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी दिली। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।